मार्च 2026 मधील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं निधी मंजूर केलाय। 22,123 शेतकऱ्यांसाठी 16,71,00,000 रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। प्रत्येक बातमी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे। मान्सून केरळमध्ये दाखल, भारतीय हवामान विभागाची माहिती। 3 दिवस उशिराने झाले आगमन, त्यानंतर मान्सून 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती। 100 मिलीमीटर पावसानंतरच करा लागवड। खरीपासाठी बळीराजा सज्ज झाला असून शेतकऱ्यांचे डोळे आता लागले आकाशाकडे। राज्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन व कपाशीवर अधिक भर। भरघोस उत्पन्नासाठी बीबीए पद्धतीने पेरणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन। बाजारात सोयाबीनचा भाव वधारला, आवक कमी असून भाव 6,800 रुपयावर। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी असली तरी भाव मात्र तेजीत आहे। अनेक बाजारामध्ये सोयाबीनला सरासरी 7,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। ठेवला तर सडतो आणि विकला तर भाव नाही। निसर्ग पिकू देईना आणि सरकार भाव देईना। शेतकऱ्यांची होत आहे आर्थिक कोंडी। कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा बाजारामध्ये अतिशय कमी दर मिळत आहे। पावसाच्या आगमनाने लोणच्याची लगबग सुरू, बाजारपेठा गजबजल्या। यंदा दर मात्र स्थिर। सध्या आंबा कैरीला 25 ते 30 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे। मात्र लोणच्यासाठी लागणारा मसाला व इतर वस्तूंचा दर वाढला आहे। सरकार कपटी, आधी केली कर्जवसुली, नंतर आता कर्जमाफी। आमदार कैलास पाटील यांचा सरकारवर टीका। किडन्या घ्या पण कर्जमाफी द्या। शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा करावा, यासाठी शेतकऱ्यांनी केले आंदोलन। डीएपी खत मिळेना, युरियासाठीही धावपळ सुरू। बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी। मागितले ते खते नसल्याने बळीराजा चिंतेत। खत साठा उपलब्ध करून देण्याची मागणी। हिंगोली जिल्ह्यातील अपडेट। सिलेंडरचा जुगाड लागेना, त्यात नवीन गॅस कनेक्शनही मिळेना। जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडर वितरण सुरळीत नसल्याने नवीन गॅस जोडण्या सुरू करण्याची लाभार्थ्यांची मागणी। मान्सूनपूर्व पावसाची राज्यात सर्वत्र हजेरी। कोकण किनारपट्टीवर दमदार पाऊस। सांगली, कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत आहे। यंदा मृग नक्षत्रामध्ये खरी पेरणीही पूर्ण होणार। मोसमी पाऊस धो-धो बरसणार, दुष्काळाची शक्यता नाही। यावर्षी मराठवाड्यामध्ये चांगला पावसाचा अंदाज व्यक्त होत आहे। 15 जून रोजीच वाजणार जिल्ह्यातील शाळांची घंटा। ऑनलाईन तासाच्या चर्चेवर शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण। महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक महाविद्यालये आपल्या नियोजित वेळापत्रकानुसार 15 जून रोजी सुरू होणार आहे। बियाण्यावर बीज प्रक्रिया करावी। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साबळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणी लागवड करण्यापूर्वी बियाणांची उगवण क्षमता आणि बीज प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे। मराठवाड्यावर पाणी टंचाईचे सावट। जायकवाडीचा जलसाठा 31% पाऊस लांबल्यास अडचण येऊ शकते। मराठवाड्यातील सर्वच विभागासाठी उपयुक्त असलेला नाथसागर म्हणजे जायकवाडी धरणातील पाणीसाठा अवघा 31% आला आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची राज्य सरकारकडे मागणी। शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी व त्यासाठी असणाऱ्या जाचक अटी व शर्तीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास अडचण येणार आहे। भारतात मान्सून आला रे, केरळामध्ये जोरदार हजेरी। पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे। सध्या केरळामध्ये जोरदार पाऊस आणि अलर्ट देण्यात आला आहे। आता त्यात बचतीतून 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी। अपात्र 81 लाख लाभार्थी वगळले। दरवर्षी त्यानुसार 12 ते 14 हजार कोटींची होणार बचत। बळीराजासाठी मोठी बातमी। नाफेड कांदा खरेदीवर बाजार शुल्क अखेर माफ। शासनाचा मोठा निर्णय। याविषयी शासनामार्फत प्रेस नोट जाहीर करण्यात आली आहे। आता स्कूल बसही महाग। यंदापासून 15% भाडेवाढ करण्यात आली आहे। डिझेल आणि इतर खर्चही वाढल्याने बस संघटनेने घेतला हा निर्णय। त्यामुळे विद्यार्थी व पालकांना बसणार आर्थिक भुर्दंड।
साखर निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांची लूट. थोरात यांची माहिती. शासनाने साखर निर्यात बंदी केली आहे. तसेच ऊसाची FRP थकविल्याने याचा परिणाम थेट ऊस उत्पादनावर होणार आहे. 5,000 आहे लसीचा दर, पण शासन देते मोफत. महिलांना गर्भाशय व मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी HPV लस देणे महत्त्वाचे आहे. 2 लाखाचे वेतन मिळणार. तुम्ही येथे नोंदणी केली का? शासनाने आणली योजना. प्रशिक्षण कालावधीमध्ये 1.25 लाखापर्यंत भत्ता. राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार विभागाकडून बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यात येत आहे. 5 लाखांचे आरोग्य कवच. आभा कार्डनंतरच निघणार मेडिकल बिल. वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आभा कार्ड अनिवार्य. शासनामार्फत लाभार्थ्यांना मोफत 5 लाख रुपयापर्यंत उपचार देण्यात येत आहे. सावकारांनी कर्ज दिले तरच शेतकरी करू शकणार पेरणी. कर्जमाफीच्या 2 लाखाचा लाभ मिळवण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार असल्याने शेतकऱ्यांना बी बियाणे खतासाठी पैशाची आतापासून जुळवाजुळव सुरू आहे. मोफत गणवेश योजनेसाठी केली अनुदानाची मागणी. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे निवेदन. शासनामार्फत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप योजना जाहीर केली, मात्र यासाठी लागणारे अनुदान अजूनपर्यंत मिळाले नाही. अवघ्या 2,500 रुपयामध्ये 25 वर्ष मोफत वीज मिळणार. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार योजनेमुळे महागाईच्या काळामध्ये मिळाला शेतकऱ्यांना दिलासा. आपल्या घरावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी शासनामार्फत अनुदान देण्यात येत आहे. आता कचऱ्याचे घरातच करावे लागणार 4 प्रकारामध्ये वर्गीकरण. ग्रामीण भागातही अंमलबजावणी. नियमाकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामपंचायतीमार्फत दंडात्मक कारवाई होणार. जुन्या योजनेतील लाभार्थ्यांना नव्याने मिळणार 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान. धाराशिव जिल्ह्यामध्ये 2019 मध्ये 71,000 शेतकऱ्यांना मिळाली होती कर्जमाफी. मान्सूनपूर्व पावसाने मारली दडी. यावर्षी जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी अजून कुठेही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची आहे प्रतीक्षा. पगारासाठी अनुदान घेणाऱ्या शाळांना आता फी कमी करावी लागणार. शिक्षण संचालनाचे निर्देश. त्यामुळे शाळांकडून पालकांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीला बसणार पायबंद. शेकडो कर्मचारी 3 महिने राबले. आतापर्यंत 534 मुलींचे लसीकरण पूर्ण. HPV प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेच्या अफवेमुळे उन्हाळी सुट्ट्यामध्ये मोहिमेला थंड प्रतिसाद मिळाला. खतांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू. नवीन ॲप प्रणाली ठरते डोकेदुखी. तांत्रिक अडचणींचा विखळा. ग्रामीण भागामध्ये संभ्रम. तसेच खतांची देखील टंचाई सुरू आहे. शालेय साहित्याचे दर 15% वधारले. पालकांच्या किसाला बसणार झळ. बाजारपेठेमध्ये खरेदीची लगबग सुरू. काही शाळांच्या स्टॉलमुळे पालकावर पडणार अतिरिक्त भुर्दंड. गो ग्रीनमध्ये वीज ग्राहकांना वर्षाला 5.5 कोटींचा लाभ. जागतिक पर्यावरण दिन विशेष. कागदाचा वापर कमी करून पर्यावरण संवर्धनाला हातभार. पावसाची प्रतीक्षा. 950 टन युरिया आणि 125 टन DAP खतांचा उपलब्ध साठा. पंढरपूर तालुक्यामध्ये 10,317 हेक्टरवर खरीपांचे नियोजन. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. मान्सूनपूर्व पावसाची शक्यता. शेतमाल भिजल्यास आडते जबाबदार. वाशिम बाजार समिती प्रशासनाचा इशारा. अचानक कोसळलेल्या पावसामुळे धान्य भिजल्याचा प्रकार यापूर्वीही घडला आहे. महाडीबीटीवर अर्जाचा पाऊस. सोयाबीन बियाणे वाटपामध्ये गोंधळाची स्थिती. लक्षांकापेक्षा अनेक पटीने आले अर्ज. हजारो शेतकरी यामुळे वंचित राहण्याची शक्यता. शेतकऱ्यांना अनुदानावर विविध प्रकारच्या बियाणांचे वाटप करण्यात येत आहे. पावसामुळे उमळा महसूल मंडळामध्ये पिकांचे नुकसान. तहसीलदाराकडून पाहणी. पिकांचे पंचनामे सुरू. तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अकोला जिल्ह्यातील अपडेट. उन्हाळी तुरीच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ. राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी तूर पिकांची लागवड केली आहे. बाजारामध्ये तुरीच्या शेंगाला 7 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतो. शेतकऱ्यांना अद्यापही आहे पीक विम्याची प्रतीक्षा. मागील हंगामामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटाने अनेक शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना अजूनही भरपाई मिळाली नाही. अकोला जिल्ह्यातील अपडेट. खतासाठी ऑनलाईन अट. शेतकरी नव्या कोंडीत. बुकिंग अनिवार्य. डिजिटल प्रक्रियेबाबत नाराजी.
वाद वाढण्याची शक्यता. शेतकऱ्यांना आता ऑनलाईन बुकिंग नंतरच खते मिळणार आहे. तेलात भेसळ आणि निकृष्ट दर्जाचा संशय. जिल्ह्यातील 5 ठिकाणी धाडी. अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. 3.5 लाखांचे साहित्य जप्त. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. लातूर जिल्ह्यातील अपडेट. वाहनामध्ये पॅनिक बटन अनिवार्य, अन्यथा लायसन्स होणार रद्द. न्यायालयाचा आदेश. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व सार्वजनिक वाहनामध्ये GPS ट्रॅकिंग बसवणे महत्त्वाचे. शहरातील 7/12 जाणार. आता रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार. नागरी भागातील मालमत्तेचे व्यवस्थापन व्यवस्थित होणार. दुहेरी नोंदीचा गोंधळ थांबणार. केवळ KYC नव्हे, इतरही अनेक निकषामुळे अनेक महिला झाल्या अपात्र. लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिला बाद झाल्या आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. कोकणातील धरणांची पाणी पातळी घटली. अधिक पाऊस पडूनही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये साठ्यात घट. 173 धरणांमध्ये फक्त 33.99% पाणीसाठा उपलब्ध आहे. दुग्ध व्यवसायाने बदलले ग्रामीण अर्थकारण. चंदगड तालुक्यामध्ये लाखो लिटर दूध संकलन. पारंपरिक शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिल्याने शेतकऱ्यांना देखील रोजगार प्राप्त होतो. पेरणी कशी करायची? DAP गायब. युरियाचाही ठणठणाट. मागणी 19,000 टनाची आणि उपलब्धता फक्त 25%. युरिया व DAP साठा उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्यातील अपडेट. ऊस शेतीत AI तंत्रज्ञानाची गरज. मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन. आता शेती उत्पादनामध्ये AI म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञान वापरल्याने उत्पादन वाढू शकते. 10 जूनपर्यंत राज्यात मान्सून आगमन नाही. मान्सूनवर एल निनोचे सावट असल्याने जून महिना लागला असला तरी मान्सून येण्यास विलंब लागत आहे. 80 लाख बहिणींचे 1500 रुपये कायमचे बंद. पुन्हा KYC व नवीन नोंदणी नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील eKYC मुळे अनेक बहिणी लाभापासून अपात्र झाल्या आहे. सरकी ढेप कडबा व पेंट दरामध्ये वाढ. दुग्ध व्यवसायाचे गणित बिघडले. शेतकऱ्यांच्या अडचणीत पडतंय भर. एवढी महागाई, आता डाळही शिजणार नाही. तेलामुळे डोळ्यात पाणी. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लागलेली महागाईची आग थेट स्वयंपाकघरामध्ये पोहोचली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. युद्धामुळे टिश्यू कल्चर केळी रोपांची टंचाई. मागणीत वाढ. मार्चपासून रोपे निर्मितीचा खर्च वाढला. टिश्यू कल्चर केमिकलच्या दरामध्ये दरवाढ केल्यामुळे परिणामी केळी रोप निर्मितीचा खर्च वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. खते बियाणे डिझेल दरवाढीने शेतकरी हैराण. कर्जपुरवठा मंद गतीने होत असून पेरणीपूर्वी शेतकऱ्यांचा संताप. शाळाकरी मुलींना मासिक वेळी दरमहा 3 दिवसाची सुट्टी जाहीर. केरळ सरकारचा ऐतिहासिक निर्णय. महिला व मुलींच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय. खत बियाणाबाबत तीव्र आंदोलनाचा इशारा. सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अधिकाऱ्यांना निवेदन. गॅस इंधन टंचाईसह अन्य प्रश्नाकडे वेधले लक्ष. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. पारा पुन्हा 40च्या खाली. राज्यात आता लवकरच मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे अनेक जिल्ह्यातील पारा घसरला आहे. भारतीय बाजारामध्ये कापसाचे भाव राहणार दबावाखाली. कारण केंद्र सरकारने कापसावरील असणारे 11% आयात शुल्क रद्द केल्याने देशामध्ये कापूस गाठींची मोठ्या प्रमाणावर आयात होणार आहे. पाऊस यंदा 90%. दुष्काळाचे सावट. सुधारित अंदाज जाहीर. राज्यामध्ये मान्सूनवर एल निनोचे संकट असल्यामुळे देशामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत 90% पाऊस पडणार आहे.
जनतेच्या खिशावरील भार वाढणार. औद्योगिक खर्चामुळे सामान्यांची चिंता आणखी वाढली, कारण तांबे, ॲल्युमिनियम, लोखंडच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आंबा हंगाम अंतिम टप्प्यात. डझनला मिळत आहे दर 300 ते 400 रुपये. राज्यात फेब्रुवारीच्या अखेरीपासून सुरू झालेला आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. ठिबक अनुदानापोटी 208 कोटी रुपये जमा होणार. राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2026-27 साठी सूक्ष्म सिंचनासाठी 850 कोटी रुपये उपलब्ध झाले आहे. बेरोजगारांची परिस्थिती गंभीर. चीनी गुंतवणुकीच्या परवानगीने रोजगार आणि उत्पादनाला चालना मिळेल. खतासोबत इतर उत्पादने विकण्यास बंदी. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर निर्णय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय 65 करणार. मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा. अंगणवाडी ताईंचे निवृत्ती वय 60 वरून 65 करण्यास सरकार अनुकूल आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.